तर मी बटाटे घेतले होते 2, त्यांना धुतलं नीट, साल वगैरे काढली आणि त्याला कापून घेतलं असं फ्रेंच फ्राईजच्या शेपमध्ये. असं कापून घेतल्यानंतर नीट एका वाटीमध्ये घेऊन त्याच्यावरती थोडं मीठ टाकून मिक्स केले ते आणि तळायला टाकले. आणि हे मंद आचेवर हे फ्राय करायचं. मंद आचेवर फ्राय केल्यामुळं हे असे क्रिस्पी होतात. कलर पण खूप सुंदर, तळलंय पण एकदम मस्त क्रिस्पी झालेत एकदम. तिथे पास्ता शिजतोय. पास्ता थोडंसंच होतं, मग पास्ता पण शिजायला उकडले नाही बटाटे तरी चालणार आहेत. पातळ कापायचे आहेत, त्या असे क्रिस्पी होतात मस्त. असे जास्त टेस्टी लागतात. सॉस सोबत खायचे. आणि इथं काव्या मॅडम टेस्टिंगला आहेच. इकडे बघा.